विशाळगडावर उर्साची परवानगी नाकारल्याची सूत्रांकडून माहिती कळते। पोलिसांसह प्रशासनाने ही परवानगी नाकारलेली आहे आणि अतिक्रमणावरील कारवाई पूर्ण होईपर्यंत धार्मिक उत्सवासाठी बंदी असणार आहे। विशाळगडावर उद्या उरूस होणार होता, मात्र या उर्साला परवानगी नाकारली आहे। उर्साची परवानगी नाकारण्यात आली। पोलिसांसह तिथल्या प्रशासनाने सुद्धा परवानगी नाकारली आहे। तर विशाळगडावर उर्साची परवानगी नाकारली आहे, त्यामुळे अतिक्रमणावर कारवाई होईपर्यंत इथल्या उत्सवावर बंदी राहील असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। कोल्हापूरमधून आपण थेट जाऊया प्रतापकडे। प्रताप, विशाळगडावर उरूस होणार होता, मात्र या उरूसाला तिथल्या स्थानिक प्रशासनाने पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं कळतंय। काय नेमकं कारण आहे आणि काय स्थानिकांमध्ये प्रतिक्रिया येतात? आपण कालच पाहिलं की नितेश राणे जे मंत्री आहेत त्यांनी सांगलीमध्ये एक वक्तव्य केलेलं होतं की विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होऊ नये त्याकडे आमचं लक्ष आहे। त्याचबरोबर हिंदुत्ववादी कार्यकर्ते देखील या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत, अशा प्रकारची भूमिका मांडली होती। त्यामुळे विशाळगडावर उद्यापासून 3 दिवस सलग जो उरूस साजरा होणार होता तो मात्र होईल की नाही याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो की पोलीस प्रशासन या उर्साला परवानगी नाकारणार आहे अशा प्रकारची माहिती जी आहे ती मिळालेली आहे। अवघ्या काही वेळेतच पोलीस प्रशासन तशा प्रकारचा आदेश काढून त्याच्यावर शिक्कामोर्तब करेल अशा प्रकारची स्थिती आहे। आपण एकूणच पाहतोय की उर्साच्या पार्श्वभूमीवर जर त्या ठिकाणी उर्स साजरा करण्याचा प्रयत्न केला तर हिंदुत्ववादी संघटना त्या ठिकाणी आक्षेप नोंदवणार होते। त्यामुळे प्रशासन अलर्ट झालं होतं आणि त्याचबरोबर कशा प्रकारची भूमिका घ्यावी या संदर्भात निर्णय घेत होतं। आणि अखेर आपण पाहतोय की अटी शर्तींसह संचारबंदी शिथिल करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा टाकलेला होता की कोणत्याही प्रकारचे उत्सव साजरा करत असताना स्थानिक पोलीस प्रशासनाची त्या ठिकाणी परवानगी आवश्यक आहे। जर परवानगी असेल तर तुम्हाला उत्सव साजरा करता येणार अशा प्रकारचा आदेश तो दिलेला होता आणि त्याप्रमाणे आपण पाहतो की पोलीस प्रशासनानं हा आदेश नाकारलेला आहे, ही परवानगी नाकारलेली आहे। ठीक, प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।